काल वणीमध्ये आणि आज लातूरच्या औशामध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगची सलग 2 दिवस तपासणी करण्यात आली। त्यावरून उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला। माझी बॅग तपासली तशी मोदी शहांची बॅग पण तपासा असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। उद्धव ठाकरेंनी या तपासणीचा व्हिडिओ काढला। तसंच तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारले। दरवेळेला मीच पहिलं गिराईक का असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कर्मचाऱ्यांना व्हिडिओ स्वतः शूट केला। दुसरीकडे लोह्यात उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी करण्यात आली नाही। निवडणूक आयुक्तांना सांगतोय की एक काम करा ना, तुमच्याकडे जर जास्तीची माणसं असतील तर माझ्याकडे जे काही बॅगा वगैरे आहेत ना, माझ्याकडे जसा तो अभिमन्यू देवेंद्रच्या बॅगा उचलतो तशा बॅगा नाही आहेत। माझ्या कपड्यांच्या बॅगा आहेत ना, एक गाडी द्या तुमच्या बरोबर, पाहिजे माझे कपडे पण तुम्हीच धुवा, मला काही हरकत नाहीये। माझ्याकडचं ओझं कमी होईल। फक्त एकच आहे की मला रोज सकाळी आंघोळ वगैरे मी केल्यानंतर माझे कपडे मला देत जा, नाही तर ते पण ढापाल तुम्ही। हे काय हा दरिद्रीपणा आहे? मला बॅग तपासण्याबद्दल माझा आक्षेप नाहीच आहे। मोदी साहेबांची तपासणी करा। ती हेलिकॉप्टर मधून मोठी ट्रंक गेलेली आपल्याला आठवत असेल, त्यांच्या MI-17 हेलिकॉप्टर मधून, ती कोणाची होती? एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टर मधून ज्या बॅगेज येतात ते कोणाचे असतात, तर ह्या पण तपासणी करा। आणि प्रत्येक नागरिकांनी तपासणीच्या वेळी स्वतःचे कॅमेरे ऑन ठेवले पाहिजे। एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एअरपोर्टवर त्यांच्या बॅगा तपासलेल्या आहेत। उदय सामंत यांच्याही बॅगा त्या ठिकाणी तपासलेल्या आहेत। एवढा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या त्यांच्याही बॅगा तपासलेल्या आहेत। एवढा अहंकार, एवढा युगो का? तुम्ही काय पैसे घेऊन जात होतात का? घाबरायचं काय कारण आहे? बॅगा तपासल्या तर झालं काय? त्याच्यामुळे मला वाटतं असेच इश्यू बनवून लोकांच्या मनात सिंपत्ती तयार करता येते काय? हाच केविलवाना प्रयत्न त्यांचा जो आता सुरू होणार आहे त्यातला तो पार्ट 1 आहे।